जणी म्हणतात की थकवा आहे, चक्कर येते, केस गळतात, पण टेस्ट केल्या तर त्यामध्ये काहीही दिसत नाही. पण खूप वेळेला हे सगळं आयर्न कमी असल्यामुळे होतं. घरच्या स्वयंपाकातून आपल्याला आयर्न म्हणजे लोह वाढवायचं असेल तर पालक, मेथी, चाकवत, शेवग्याची पानं ह्या भाज्या आठवड्यातून किमान 2-3 वेळा तरी खाण्यात असल्या पाहिजे. बीट, गाजर, दुधी भोपळा सुद्धा उपयोगी आहे. डाळी आणि कडधान्य, हरभरा, राजमा, काळा वाटाणा, मसूर हे सगळं भिजवून नीट शिजवून खा, तेव्हा त्यातून आयर्न जास्त मिळेल. खजूर, मनुका ह्या गोष्टी अगदी कमी प्रमाणात का होईना पण थोड्याशा खायला हरकत नाही. आणि एक खूप महत्त्वाची सवय म्हणजे आयर्न बरोबर व्हिटॅमिन सी साठी लिंबू, आवळा, संत्र, टोमॅटो हे सगळं पण घ्या. ह्याच्यामुळे आपण जे आयर्न खातो ते शरीरामध्ये नीट ॲब्झॉर्ब होतं. आणि काय टाळायचं तर ते म्हणजे जेवणाच्या लगेच आधी किंवा नंतर चहा कॉफी घेऊ नका. त्यामुळे आयर्न शरीरामध्ये नीट शोषलं जात नाही. आणि शेवटचं म्हणजे खूप थकवा, श्वास लागणं, सतत चक्कर असं असेल तर फक्त खाण्यावर न थांबता एकदा ब्लड टेस्ट करून घ्या. गरज असेल तर डॉक्टर सांगतील ते सप्लिमेंट्स घ्या. स्वतःहून गोळ्या सुरू करू नका. रोजच्या छोट्या सवयींमधूनच आपलं हे आरोग्य सुधारत जाणार आहे. 9वी चूक आहे साधेपणाच्या नावाखाली जेवण खूपच नीरस ठेवणं. स्वयंपाकघरातली कामं कधी कधी कंटाळा आल्यावर कमी करण्यासाठी, वेळ वाचवण्यासाठी आपण काय करतो? रोज तेच तेच जेवण बनवतो. तशीच डाळ, तीच भाजी. बऱ्याच वेळा नुसती भाताची खिचडी किंवा मसाले भात हा आपल्याला सोपा मार्ग वाटतो. पण हे असं नीरस जेवण बनवून आपण आपल्या शरीराला वेगळ्या विटॅमिन्स आणि मिनरल्सपासून वंचित ठेवतो. आपल्या शरीरासाठी वेगवेगळ्या रंगाचं अन्न आवश्यक आहे. हिरव्या भाज्यांमधून वेगळं पोषण मिळतं, लाल पिवळ्या भाज्यांमधून वेगळं. त्यामुळे तुम्ही जर रोज एकच प्रकारची डाळ करत असाल तर तुम्ही इतर डाळींमधले पौष्टिक गुणधर्म गमावता. तुम्ही फक्त पोट भरताय की खरंच शरीराला पोषण देताय ह्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. त्यामुळे एका आठवड्यात किमान 3 वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी बनवा. मी तर माझ्या डाळीच्या डब्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि चणा डाळ ह्या 4ही डाळी समप्रमाणात मिसळूनच डब्यात भरते. आणि डाळ, आमटी, सांबार ह्या सगळ्यासाठी हीच डाळ वापरते. कारण ह्या 4ही डाळी मिळूनच आपल्याला संपूर्ण प्रोटीन मिळतं. आणि हे काही मला आधीपासून माहिती नव्हतं, पण एका व्हिडिओमध्ये मी एकदाच हे ऐकलं आणि त्यानंतर लगेचच हा छोटासा चेंज माझ्या किचनमध्ये केला.